गडिंग्लज तालुक्याचा पूर्व भाग बदलाच्या दिशेनं वाहनांच्या ताफ्यानं जाऊन शेकडो कार्यकर्त्यांनी दर्शवला मानसिंग खोराटे यांना विधानसभेला पाठिंबा। गोडसाखरचे माजी संचालक भैरू पाटील यांनी गडिंग्लजमधून 35,000 मत देण्याचा दिला विश्वास। बदल हवा तर आमदार नवा असा घोषा घेऊन उद्योजक मानसिंग खोराटे यांनी चंदगड विधानसभेचं रणशिंग फुंकलंय। आज गडिंग्लज तालुक्याचा पूर्व भाग या बदलाच्या दिशेनं निघाल्याचं चित्र पाहायला मिळालं। वाहनांच्या ताफ्यानं जाऊन शेकडो कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मानसिंग खोराटे यांना पाठिंबा दर्शवला। हलकर्णीच्या दिशेने निघालेला हा वाहनांचा ताफा अनेक जण अचंबित होऊन पाहत होते, तर काही तो मोबाईलमध्ये चित्रबद्ध करत होते। दौलत कारखाना कार्यस्थळावर हा कार्यक्रम झाला। यावेळी बोलताना गोडसाखरचे माजी संचालक भैरू पाटील यांनी गडिंग्लजमधून 35,000 मतं देण्याचा विश्वास व्यक्त केला। ते म्हणाले, हत्तरकी घाळी यांच्या काळापासून राजकारणात आहोत, पण नेत्यांनी सांगितलेल्यांना पाठिंबा देऊन आमचा गट संपण्याची वेळ आली आहे। आम्ही आमच्यासोबत कोण आहे ते आत्ताच जाहीर करणार नाही, पण येत्या काळात प्रत्येक पंचायत समिती, जिल्हा परिषद मतदारसंघात गावागावात आपले कार्यकर्ते कामाला लावून खोराटे यांना विधानसभेत पाठवू। दरम्यान कित्येक वर्ष दौलत साखर कारखाना बंद होता, तो सुरू करून खोराटे यांनी क्रांती घडवली। तशीच गडिंग्लज येथील गोड साखर कारखान्याच्या बाबतीत गोड वार्ता येईल, त्यामुळे सुज्ञ शेतकरी गोड साखर सुरू करावा की बंद ठेवावा याचा विचार नक्की करतील। या पाटील यांच्या वक्तव्याचा उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं। यावेळी मानसिंग खोराटे म्हणाले, मी राजकारणासाठी राजकारणात आलो नाही, मला समाजकारण करायचं आहे, त्यासाठी मला कार्यकर्ता नको, मित्र हवेत। मतदारसंघाच्या शाश्वत विकासाचा संकल्प करून अतिशय उत्साहाच्या वातावरणात गडिंग्लज पूर्व विभागातील नूल, हलकर्णी तसंच महागाव, भडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथर्व दौलत कारखान्यावर भव्य रॅली घेऊन चंदगड विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल खोराटे यांनी सर्वांचे आभार मानले। यावेळी गोड साखर संचालक अरुण गवळी, कमल आरबोळे, अखिल भारतीय सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष बसवराज आरबोळे, राजवर्धन शिंदे सांबरेकर, चंद्रशेखर पाटील, प्रशांत काळाबगोळ, सुनील नागरे, राजेंद्र गवळी, प्रमोदिनी खातेदार, महादेव माने, परगोंडा पाटील, सुभाष शिंदे, पप्पू इंचनाळकर, आदेश विचारे, अमर रमणकळी, बाळेश कुंभार, सोमनाथ बाळकर, युवराज लोखंडे, विनायक पाटील, वीरगोंडा पाटील, विनोद पाटील, रामचंद्र फडके, दयानंद गवळी, राहुल रमणकट्टी, सूरज गवळी, संतोष पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।